हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति, पंचेतान् संस्मरे नित्यं, वेदवाणी प्रवर्तते। वेदवाणी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, ग्रंथारंभं करिष्यामि, प्रसन्ना भव सर्वदा। ऋषिकल्पं रामभक्तं गुरुं यज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः। आहेतु जननी मदीयनकळे अज्ञानमीले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। जरी चरी वनिधेनु आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालकापासी चित्त। तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वथा राम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ चतुर्वेदेश्वर भगवान की जय। सदानंदीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु, बोल भवानी की जय। अंबा माता की जय, रेणुका माता की जय। देवी भागवत कथा आपण श्रावण मासानिमित्त महिनाभर रोज रसग्रहण करणार आहोत। कालच्या सत्रामध्ये आपण देवीचा यज्ञ कसा करावा हे पाहिलं। आजच्या सत्रात देवी यज्ञ भगवान विष्णूंनी कशा पद्धतीने केला ते आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। त्याच्यासोबत अजून एखादी कथा देवी भागवतातली आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। राजोवाच हरिणा तु कथं यज्ञः कृतं पूर्वं पितामहः, जगत्कारुणरूपेण विष्णुना प्रभविष्णुना। के सहायास्तु तन्माद्यां ब्रह्माद्यागे महामते, ऋत्विजो वेद तत्त्वज्ञा स्तन्मे ब्रूहि परन्तप। पंचात् करोम्यहं यज्ञं विधिदुष्टेन कर्मणा, श्रुत्वा विष्णुकृतं याग अंबिकाया समाहितः। राजा जन्मेजयानं विचारलं की महाराज, आता आपण जे सांगितलं मला
जगताच्या कल्याणासाठी सदा सर्वदा विजयवंत अशा भगवान विष्णूंनी भगवतीची पूजन, भगवतीचा यज्ञ कशा पद्धतीने केला होता ते आपण मला सांगण्याचा प्रयत्न करावा, सांगावे अशी मी आपणास विनंती करतो आहे. तो यज्ञ कशा प्रकारे झाला, त्या यज्ञाला सहाय्य करणारे कोण कोण होते, त्या यज्ञामध्ये ऋत्विज कोण होते, किती ऋत्विज होते, हे सर्व आपण मला सविस्तर सांगा. मला जर यज्ञ करायचा आहे तर त्या यज्ञाविषयी माझ्या मनामध्ये सगळ्या प्रकारच्या कल्पना असल्या पाहिजेत की यज्ञ कशा पद्धतीने केला पाहिजे. म्हणजे मी माझं मन निश्चित करेन की मी अशा अशा पद्धतीने मी यज्ञ करेन. मी सुद्धा या शास्त्र वचनानुसार यज्ञ करू इच्छितो. म्हणून भगवान विष्णूंनी जो यज्ञ जगदंबिकेसाठी केला तशाच पद्धतीनं मला आपण सर्व काही इत्थंभूत माहिती आपण सांगावी अशी मी आपणास प्रार्थना करतो, विनंती करतो आहे. व्यास म्हणतात, भगवान विष्णूंनी ज्या प्रकारे यज्ञ केला त्याचे सविस्तर वर्णन मी तुला सांगतो, ऐक. जेव्हा भगवती देवीने या तिघांना शक्ती दिली, भगवान विष्णूंना लक्ष्मी दिली, भगवान शिवांना पार्वती दिली, महाकाली दिली आणि ब्रह्मदेवांना सरस्वती समर्पित केली आणि त्यांना तुमच्या इच्छेप्रमाणे सुयोग्य सुशासन अशा पद्धतीने तुम्ही राज्य करा असा त्यांना सल्ला दिला. हे सर्वजण ज्या वेळेला तिथून निघाले त्यावेळेला भगवतीच्या द्वारातून जेव्हा बाहेर आले त्या क्षणाला त्यांना परत पुरुषत्व प्राप्त झालं. विमानामध्ये बसून क्षणार्धात ज्या ठिकाणी भगवान विष्णूंनी पूर्वी 2 राक्षसांचा वध ज्या ठिकाणी केला होता त्या ठिकाणी ते क्षणाभरात येऊन थांबले. आल्यानंतर भगवंतांनी पहिल्यांदा भगवतीनं सांगितल्याप्रमाणे भगवतीनं काय सांगितलं की तुम्ही तुमचे स्थान अगोदर निश्चित करा, तुम्हाला स्वतःला राहण्यासाठी एक विशिष्ट जागा निर्माण करा. आल्याबरोबर त्यांनी अगोदर पृथ्वीची निर्मिती केली. पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर तिला आधार शक्ती कशा पद्धतीने द्यावी, मग नुसती पृथ्वी या जलामध्ये कशी थांबेल, तर भगवतीनं तिला आधार दिला. म्हणून पृथ्वी पाण्यामध्ये स्थिर राहिली आणि मधुकैटभ यांचा वध केला होता. त्यांचा देह इतका अक्राळ विक्राळ स्वरूपाचा महाभयंकर होता. त्यांच्या शरीराची जी चरबी होती त्या चरबीमुळे पृथ्वीला घट्ट असा एक विशिष्ट आकार प्राप्त झाला, दृढ बनली अशी. आणि यामुळेच पृथ्वीला मेदिनी असं एक नाव पडलं बरं का. सगळ्या चराचरांना धारण केल्यामुळं पृथ्वीला धरा असं नाव पडलं, धरा. पृथ्वीचा प्रचंड मोठ्या प्रमाणाचा विस्तार असल्या कारणानं तिला पृथ्वी एक असं नाव पडलं बरं का. आकाराने अत्यंत भयावह खूप मोठी असल्यामुळं पृथ्वीला मही असं सुद्धा म्हणतात. शेषाचा मस्तकावर तिला धारण केलं, मग ती एखाद्याच्या मस्तकावर जर आहे तर गोल असल्या कारणानं ती अशी डळमळू नये म्हणून काय केलं, पृथ्वीवरती नानाविध प्रकारचे असे पर्वत तयार केले. 4ही बाजूनं पर्वत निर्माण केली की ज्यामुळं पृथ्वी अशी डळमळू नये, पडू नये एका साईडला. कारण शेषानं धारण केल्यानंतर जर पृथ्वी अशी इकडे तिकडे व्हायला लागली तर ती परत पाण्यात जाऊ शकेल. म्हणून तिला पूर्ण जसं एखाद्या वस्तू, एखादी लाकूड आपल्याला जर स्थिर करायचं असेल तर आपण त्याला जशी खिळे ठोकतो
किंवा त्याला काहीतरी करून स्थिर करतो, तशा पद्धतीनं पृथ्वीला स्थिर करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात मोठा असा रमणीय सुंदर अशा प्रकारचा एक पर्वत, ज्याचं नाव होतं मेरू पर्वत. त्या मेरू पर्वताचे शिखर सगळे रत्नखचित अत्यंत सुंदर अशा प्रकारचा पर्वत आहे तो. त्याच्यावरती नानाविध प्रकारचे सगळे रत्न मिळतात. ब्रह्मदेवानी आपली सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला. ब्रह्मदेवानी आपले पहिले पुत्र निर्माण केले, मानसपुत्र. त्या मानसपुत्रांची नावे पहा. पहिला मरीची, नारद, अत्री, पुलह, पुलस्त्य, क्रतु, दक्ष आणि वशिष्ठ. त्यानंतर मरीची ऋषीला कश्यप नावाचा एक मुलगा झाला आणि दक्षाला 13 मुली झाल्या. त्या सगळ्या जणींचा कश्यपाशी विवाह झाला. उभयतांपासून नंतर देव दैत्य, त्या दोघांपासून देव आणि दैत्य मानव हे सगळ्यांची उत्पत्ती व्हायला लागली. कश्यपाची पुढे विस्तार व्हायला लागला म्हणून आपल्या सगळ्यांना कश्यप सृष्टी असं म्हणायला लागली. त्यामध्ये नंतर मनुष्य, जनावरे, सर्प अशा प्रकारचे सगळे जीव एक एक निर्माण झाले. ब्रह्मदेवाच्या अर्ध्या शरीरापासून मनु आणि डाव्या शरीरापासून शतरूपाची उत्पत्ती झाली. त्या दोघांना 2 मुले झाली. एकाचं नाव उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव होतं प्रियव्रत. या दोघांची उत्पत्ती झाली. शिवाय 3 मुली सुद्धा झाल्या. अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती व्हायला लागली. मेरू पर्वताच्या शिखरावरती ब्रह्मदेवानं स्वतःला राहण्यासाठी उत्तम एक जागा निर्माण केली आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव स्वतःही राहत होते. भगवान विष्णूंनी स्वतःसाठी वैकुंठ हे स्थान निश्चित केलं आणि वैकुंठामध्ये भगवान विष्णू निवास करत होते. त्याचप्रमाणे शंकराने कैलासावरती स्वतःला राहण्यासाठी स्थान निश्चित केलं आणि कैलास पर्वतावरती भगवान शंकर देखील राहायला लागले. भूतगणांसह त्या ठिकाणी ते राहत होते. त्यानंतर मनानुसार त्रिविष्टप नामक स्वर्ग उभारला. त्यांना जसा वाटला अशा प्रकारचा स्वर्ग उभारला आणि तो इंद्राला स्वर्ग प्रदान केला. स्वर्ग अत्यंत फार वैभव संपन्न आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा स्वर्ग आहे. समुद्र मंथनामधून पारिजात वृक्ष, 4 दातांचा ऐरावत, हत्ती, कामवासना पूर्ण करणारी, सगळ्या वासना पूर्ण करणारी कामधेनू, त्याच्यानंतर उच्चैश्रवा घोडा, रंभा आदी करून अप्सरा, ह्या सगळ्या गोष्टी इंद्राला प्रदान केल्या. आणि वैद्यराज व इंद्र, चंद्र हे देखील त्या समुद्र मंथनातून उत्पन्न झाले. त्यांना देवतांमध्ये स्थान मिळालं. हे राजा, अशा तऱ्हेची 3 प्रकारची देव, मानव आणि पशु हे भेदकल्प आहे. या 4 प्रकारांनी माणसाची उत्पत्ती, जीवांची उत्पत्ती 4 प्रकारे होते बघा. पहिली अंडज, अंड्यापासून उत्पत्ती होते. स्वेदज, उद्भिज आणि जरायुज अशा प्रकारची सृष्टी उत्पन्न होत असते. मग ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर आपापल्या कार्यामध्ये मग्न झाले. एक वेळेला भगवान विष्णूंना हरीला वैकुंठात असताना एकाएकी त्याच्या मनामध्ये इच्छा झाली की सुधासागरातील मणिद्वीपाच्या ठिकाणी, त्या मणिद्वीप ज्या ठिकाणी भगवतीला भेटायला गेलेले होते त्या ठिकाणाची त्यांना आठवण झाली, स्मरण झालं. अतिशय आनंद वाटला. त्या ठिकाणी भगवतीनं भगवान विष्णूंना एक महामंत्र दिला होता. त्या मंत्राचं स्मरण झालं आणि त्या मंत्राच्या प्रभावानं तिथे गेल्यानंतर त्या ज्या स्त्रीरूप त्यांना प्राप्त झालं होतं त्यावेळेसची त्यांना स्मरण झालं, आठवण झाली.
म्हणून भगवान विष्णूंना वाटलं की आता आपण एखादा भगवतीसाठी एखादा उत्तमपैकी यज्ञ आपण करावा, अशी इच्छा त्याच्या मनामध्ये झाली. आणि भगवंतानी भगवान शंकर, ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, कुबेर, अग्नी, यम, वशिष्ठ, कश्यप, दक्ष, वामदेव, बृहस्पती आणि अशा सर्वांना एकत्रित बोलवलं, सभा बोलवली आणि सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे अतिभव्य अशा प्रकारचा एक मंडप उभारला. सुंदर अशा प्रकारचा मंडप उभारला आणि यज्ञाची तयारी केली. काल आपण सांगितलं, कालच्या पद्धतीप्रमाणे यज्ञ केला बरं का. सात्विक यज्ञ, राजसी यज्ञ नव्हता, तो सात्विक यज्ञ होता. सात्विक व ऐश्वर्य संपन्न असे साहित्य सगळे जमवलं. त्वष्टाने अतिशय भव्य अशा प्रकारचा मंडप उभारला. सगळ्या 27 महर्षींना त्या ठिकाणी, माझे महाज्ञानी ऋषी होते, त्या सगळ्या 27 महाऋषींना त्या ठिकाणी बोलावलं. मोठं यज्ञपीठ केलं, मोठं हवनकुंड त्या ठिकाणी केलं. ब्राह्मणांनी सबीज अशा प्रकारचा देवीच्या मंत्राचा जप केला. होमामध्ये भगवतीच्या जपाच्या नावाच्या आहुती पडत होत्या. अशा वेळेला भगवतीनं आकाशवाणीनं सांगितलं, मधुर, अत्यंत सुमधुर अशा शब्दांमध्ये भगवतीनं सांगितलं, हे विष्णू, तू सर्व देवांमध्ये अत्यंत श्रेष्ठ ठरशील. सगळ्या देवांना तू मान्य असशील. इंद्रादिक सर्व ज्या देवता आहेत तुझी आज्ञा पालन करून राहतील. तू सर्वांचा मोठा असा प्रकारचा स्वामी होशील, अशी मी तुला आशीर्वाद देत आहे. ज्या ज्या वेळेला दानव पीडा करतील, ज्या ज्या वेळेला दुष्ट शक्तीचा परिहार वाढेल, त्या वेळेला सगळं देवगण तुला शरण येतील आणि नानाविध रूप धारण करून त्या वेळेला काळानुसार तू त्या दैत्यांचा संहार करशील, असा भगवान विष्णूंना जगदंबिकेनं, महामायेनं आशीर्वाद दिला. पृथ्वीवरील जे सर्व मानव असतील ते सुद्धा अत्यंत तुझी सेवा करतील. सर्वजण तुझ्याच शक्तीची पूजा करतील. आपली स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुलाच भजतील. व्यास म्हणाले, अशा प्रकारे वर दिल्यानंतर ती वाणी त्या ठिकाणी संपन्न झाली, समाप्त झाली. भगवान विष्णू सुद्धा त्या वरामुळे अतिशय आनंद वाटला. विष्णूने ब्रह्मदेवाचे पुत्र आणि जे सगळे ऋषी मुनी आलेले होते त्या सगळ्या ऋषी मुनींचा सत्कार केला. अतिशय आनंद वाटला आणि सगळे देव आपापल्या स्थानापर्यंत निघून गेले. भगवान व्यास म्हणतात, ही कथा मी माझ्या वाणीनं त्या ठिकाणी माझ्या कानांनी मी श्रवण केलेली आहे. म्हणून त्या मूळ प्रकृतीची आराधना निश्चितपणे करावी असं मी तुला निश्चयपणे सांगू शकतो. त्यावेळेला जन्मेजयानं म्हणाला, महाराज, आपण जे काही सांगितलंय हे खरोखरच तंतोतंत आणि अतिशय सुयोग्य अशा प्रकारचं आहे. आपण जे सांगितलं त्यावरती माझा परिपूर्ण रीतीने विश्वास आहे. भगवान विष्णूंनी केलेल्या यज्ञाचं तुम्ही मला जे स्मरण करून दिलं, त्याबद्दल जी सगळी माहिती सांगितली, त्यावर मी अत्यंत प्रभावी झालेलो आहे. आता मला जगदंबेचं महात्म्य सविस्तरपणे आपण ऐकवावं. जन्मेजय उवाच श्रुता वै हरिणा क्लुप्तो यज्ञो विस्तरतो द्विज महिमानंदधाम्बाया वद विस्तरतो मम. व्यास उवाच शृणुराजन् प्रवक्ष्यामि देव्याश्चरितमुत्तमम् इतिहासं पुराणश्च कथयामि सुनिश्चितम्. हे राजा, भगवतीचं जे चरित्र आहे मी तुला निश्चितपणे यथायोग्य रीतीनं सांगण्याचा मी प्रयत्न करतो बरे का.
कोसलेषु नृपश्रेष्ठः सूर्यवंश समुद्भवः पुष्यपुत्रो महातेजः ध्रुवसन्धिरिति स्मृतः. याचं एक सुंदर उदाहरण मी तुला सांगतो. हे चरित्र ऐकल्यानंतर मग मी देवीचा यत्न करेल आणि तुमच्या कृपेने मी निश्चित पावन होईल. तेव्हा व्यासांनी सांगावयाला आरंभ केला, तुला देवीचं उत्तम प्रकारे एक लीला चरित्र मी तुला सांगतो. अत्यंत पुरातन एक घटना आहे. पूर्वी एकेकाळी कुणी कोसल देशामध्ये ध्रुवसंधी नावाचा एक महान पराक्रमी राजा होता. ध्रुवसंधी सूर्यवंशातील पुष्य नावाच्या राजाचा तो पुत्र, अत्यंत धार्मिक, सत्यवचनी, चारी वर्णांच्या हिताविषयी तो सदैव तत्पर असायचा. सर्व चतुर्वर्णाचे लोक आपापल्या व्यवसाय उत्तम रीतीने त्याच्या राज्यामध्ये करायचे. कोसलराज म्हणजे आजच्या अयोध्यापुरी बरं का. आणि त्या अयोध्येमध्ये सगळेजण आपापल्या परीनं आपापले व्यवसाय धंदे सगळेजण उत्तमपैकी करायचे. त्या राज्यामध्ये चोर, चाडखोर, लबाड, ढोंगी, कृतघ्न आणि मूर्ख या कुणालाही त्या ठिकाणी थारा नव्हता. अशा प्रकारचा एकही माणूस त्या ठिकाणी राहायचा नाही बरं का. कुणाला त्या ठिकाणी प्रवेशच नव्हता अशा लोकांना. त्या राजाला 2 पत्नी होत्या. अतिशय त्या आनंद, त्यांच्या सहवासामध्ये अतिशय आनंदामध्ये राजा राहत असत. एकीचं नाव होतं मनोरमा आणि कनिष्ठ पत्नी तिचं नाव होतं लीलावती. एक दिवस अत्यंत सुमुहूर्तावरती मनोरमेला एक पुत्र झाला. सर्व राजलक्षणांनी युक्त असा प्रकारचा पुत्र जन्माला आला. काही दिवसांनी, काही महिन्यांनी दुसरी जी लीलावती नावाची, तिला देखील एक पुत्र झाला. ज्येष्ठ पुत्राचं सुदर्शन अशा प्रकारचं नाव ठेवलं आणि दुसऱ्याचं शत्रुजित असं नाव ठेवलं. योग्य समयाला त्यांचा उपनयन, त्यांचा नामकरण संस्कार झाला. जातकर्मादिक सगळे संस्कार झाले. योग्य समयी त्यांचा व्रतबंध संस्कार देखील झाला. दोन्ही बालक अतिशय स्वभावाने खेळत, सुंदरपणे अशा प्रकारचे अतिशय उत्तम खेळत असत. दोघजण खेळत असताना त्या राज्याला, त्या राजवाड्याला अतिशय भव्यता प्राप्त झालेली होती. राजा देखील अतिशय आनंदी असायचा. त्याचा जो ज्येष्ठ पुत्र होता सुदर्शन, अत्यंत धीर गंभीर स्वभावाचा, कधी कुणाशी भांडत नसत, कधी कुणाला वाईट म्हणत नसत, कधी कुणाशी विनाकारण बोलत नसत. पण दुसरा लहाना जो मुलगा होता तो मात्र सदैव सतत बोलत राहायचा. सगळ्यांशी संभाषण करत राहायचा. मृदुभाषी होता. अतिशय सगळ्यांशी बोलायचा. त्यामुळे त्या नगरातले जे लोक होते त्याच्यावरती जास्त प्रेम करायचे, जास्त प्रभावी असायचे. पण एक दिवस राजा, मोठा जो मुलगा होता तो मात्र, त्याच्यावरती मात्र गावातली जी काही मंडळी होती, जे राज्यातले लोक होते, ते थोडंसं कमी प्रेम करायचे. साहजिकच आहे, जो कोणी जास्त सहवासात असतो त्याच्यावरती जास्त प्रेम असतं. जो कमी सहवासात असतो त्याच्याविषयी विशेष प्रेम नसतं. प्रेम नसतं अशातला भाग नाही, पण विशेष नसतं. पुढे एक दिवस असा प्रकार घडला. राजा एक दिवस वनामध्ये शिकार करण्यासाठी गेला. नानाविध प्रकारच्या पशु पक्ष्यांना त्यांनी मारलं. रानडुक्कर, रेडे, गवळे यांची सगळ्यांची शिकार केली. आणि अशा वेळेला शिकार करत असताना एका झाडीमध्ये एक अत्यंत रागावलेला बलवान सिंह लपलेला होता. त्या सिंहानं जसं राजाला पाहिलं तशी राजावरती त्यानं झडप घातली. राजा देखील अत्यंत चपळतेनं त्यानं आपली तलवार काढली आणि त्या
सिंहासोबत राजाचं युद्ध सुरू झालं. बाकीचे जे सगळे सैनिक होते ते सुद्धा त्या सिंहाला बाण मारून प्रयत्न करत होते. पण सिंह इतका चपळ आणि इतका बलाढ्य होता की राजाला त्यानं आपल्या तीक्ष्ण नखांनी फाडून काढलं आणि राजा त्या ठिकाणी गतप्राण झाला, गेला. सगळ्या सैनिकांनी मिळून त्या सिंहालाही मारलं. फार मोठा रणप्रसंग त्या ठिकाणी उभा राहिला होता, समर प्रसंग होता. काही जणांनी राजधानीमध्ये येऊन घडलेली सगळी हकीकत सांगितली. गावातले काही मंत्री सगळे आणि ज्येष्ठ मंडळी जे अत्यंत विद्वान होते, ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन राजाचा अंत्यसंस्कार केला, दाह संस्कार केला. वशिष्ठांनी आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली राजाचे सर्व उत्तर क्रिया देखील करून घेतल्या. राजाचा जो ज्येष्ठ पुत्र होता ज्याचं नाव सुदर्शन, अत्यंत शांत स्वभावाचा, विचारी होता. त्यावेळेला सगळ्यांमध्ये चर्चा झाली की आता राजाचा जो ज्येष्ठ पुत्र आहे त्याला आपण राज्याभिषेक करावा. आणि तो ज्येष्ठ आहे ते योग्यही आहे, सुयोग्य आहे, म्हणून त्यावेळेला त्याचा राज्याभिषेक करण्याचा सगळ्यांनी निश्चय केला. त्यावेळेला उज्जैनीचा राजा, त्या लीलावतीचा पिता, राजाची दुसरी पत्नी जी होती लीलावती, तिचा पिता देखील आपल्या जावयाचा अशा अशा प्रकारचा वध झाला म्हणून भेटावयास त्या ठिकाणी आला. त्याच वेळेला कलिंग देशाचा राजा वीरसेन त्या ठिकाणी आला होता. तो दुसऱ्या पत्नीचा म्हणजे सुदर्शनाचा मातामह, मनोरमेचा पिता, तोही त्या ठिकाणी आला. वीरसेनाचं असं म्हणणं होतं की वडील पुत्र जो आहे, ज्येष्ठ पुत्र आहे, त्याचा राज्याभिषेक व्हावा, त्याला राजा करावा. पण दुसरा हा जो लीलावतीचा पिता होता याची मात्र इच्छा नव्हती. तो म्हणला माझ्याच नातवाला राज्य मिळालं पाहिजे. त्या दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला आणि शेवटी वादाचं रूपांतर युद्धामध्ये झालं. दोघांमध्ये कडाक्याचं युद्ध झालं. दोघही अत्यंत चपल, अत्यंत बलवान असे होते. एकमेकांवरती प्रहार करायला लागले. त्यावेळेला अजून अशी काही घटना घडली. त्या शृंगवेरपूर येथील काही भिल्ल कोळी इतर जे होते, राजा मरण पावला म्हणून त्या राज्यामध्ये घुसले. चला आपल्यालाही काही चोरी करून मिळेल, काही लुटता येईल. काही चोर सुद्धा घुसले आणि या दोघांचा जो वाद चालला होता, या वादाचं रूपांतर युद्धामध्ये झालं आणि भीषण अशा प्रकारचं युद्ध झालं. वीज कडाडावी असे दोघही एकमेकांवर तुटून पडले. दोघांनी एकमेकांना अतिशय अशा बाणांनी संहार करायला सुरुवात केली. अतिशय गदारोळ झाला. देव, दानव, ऋषी, प्रजाजन हे सगळं घोर युद्ध पाहून अतिशय चिंताक्रांत झाले. आकाशामध्ये गिधाडाधिक पक्षी, कावळे हे घिरट्या घालत होते मांस भक्षणासाठी. त्या राज्यामध्ये इतका महाप्रलय निर्माण झाला की त्या रक्ताच्या अशा नद्या वाहत होत्या. सैनिकांचे शिर तुटून त्या नदीमध्ये, जसे लहान मुलं यमुनेच्या तीरावर, यमुनेच्या पाण्यामध्ये एखादे भोपळे फेकायचे, तशा पद्धतीने त्यांचे शिर वाहत वाहत जात होते. नानाविध प्रकारचे सगळे सैनिक मारले जायचे. कुणी पहा, ज्या वेळेला गतप्राण व्हायचे त्यावेळेला त्यांना जे यमदूत घेऊन जात असत, त्या वेळेला त्यांच्याशी त्यांचा वाद व्हायचा, त्यांच्याशी संभाषण व्हायचं. कुणाला स्वर्ग मिळेल, कुणाला नरक मिळेल, या चर्चा त्यांच्या चालायच्या. आणि इतक्यातच युधाजिताच्या बाणाने वीरसेनाचा मृत्यू झाला, बळी घेतला. वीरसेन मरण पावल्याबरोबर राजवाड्यामध्ये सगळीकडे हा हाहाकार माजला आणि त्याची जी मुलगी होती मनोरमा, तिला अतिशय दुःख झालं आणि तिच्या लक्षात आलं की आता माझं आणि माझ्या पुत्राचं काही खरं नाही.
हे तर मला मारायलाच टिपलेले आहेत, युधाजीत मला मारायलाच टिपलेला आहे. म्हणून आता आपण या ठिकाणाहून तिचा जो एक मंत्री होता विश्वासातला त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की आता मी काय करावं. आता माझ्या आणि माझ्या मुलाचा कशा प्रकारे संरक्षण होईल ह्याचं मला तू सांग. या सगळ्या स्वार्थांपासून माझी सवत सुद्धा स्वार्थी झालेली आहे. आता ती सुद्धा काही मला मदत करणार नाही. युधाजितानं माझ्या पुत्राला मारू नये यासाठी मी आता काय करावं. स्वार्थासाठी माणूस काहीही करत असतो बरं का. सुदर्शनाची तिला दया यावी यासाठी काहीतरी प्रयत्न करून मला असा निश्चित एखादा उपाय सांग म्हणून त्या मंत्र्याला ती सांगत असताना, कारण ती सांगत होती की आता कुणावरही विश्वास ठेवणं योग्य नाहीये. मी पूर्वी असं ऐकलेलं आहे की इंद्रानं सुद्धा, इंद्र तर देवांचा राजा होता, इंद्राने सुद्धा दितीच्या गर्भामध्ये, दितीला जो गर्भधारणा झाली होती त्या गर्भामध्येच 49 तुकडे केले होते. आणि जन्मल्यावर ते म्हणजे मरुदगड झाले. मग भगवंताच्या आशीर्वादानं आणि तिच्या इच्छेप्रमाणे त्यांना देवतांचं स्थान मिळालं. त्याप्रमाणे राजा पुन्हा एका राजाच्या सवतीनं गरोदरपणामध्ये दुसरीला एका विष पाजलं होतं. मग ते विष सुद्धा ऋषींच्या कृपेनं विषयुक्त बालक जन्माला आला. मृत्यू झाला नाही पण विषयुक्त बालक तो जन्माला आला. आणि नंतर पुढे तो सगर या नावानं प्रसिद्ध झाला. तशाच प्रकारे राजा दशरथाची जी पत्नी कैकेयी होती, त्या कैकेयीमुळे रामाला सुद्धा वनवास भोगावा लागला. तसं या युद्धामध्ये हा युधाजित जिंकल्यामुळं पराधीन झालेले आता मी काय करावे, परंतु प्रयत्न करणं तर गरजेचं आहे. आपला स्वतःला जीव वाचवण्यासाठी काही ना काही करून आपला स्वतःचा प्राण आणि माझ्या पुत्राचा प्राण वाचवणं गरजेचं आहे. त्यावेळेला तो मंत्री, त्याचं नाव होतं विदल्ल, त्या विदल्लानं सांगितलं की आता तुम्ही इथून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, पण इथून बाहेर पडायचं तर कसं. मग तिनं विनंती केली की माझ्या पित्याला मला भेटायला जायचं आहे, रणांगणावर त्यांचा मृत्यू झालाय, मला शेवटचं त्याला पाहू द्या. त्या रणभूमीमध्ये गेली, तिनं आपल्या पित्याला पाहिलं आणि तशीच तिथून काही दासींसोबत रथामध्ये बसून निघाली. त्या विदल्लानं सांगितलं होतं काशी नरेशच्या ठिकाणी माझा एक मित्र राहतो, अत्यंत बलवान आहे, तो निश्चित तुम्हाला मदत करेल, मी त्याला सांगतो. आणि तोही सोबत गेला. पुढे गेल्यानंतर काही भिल्लांनी त्यांना लुटलं, त्यांचा रथ दागिने वगैरे सगळं काही काढून घेतलं आणि ती पायी निघालेली चालत आपल्या पुत्रासही. पुढे गेल्यानंतर चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी भरद्वाज ऋषी राहायचे. भरद्वाज ऋषींच्या आश्रमापर्यंत ती येऊन पोहोचली. त्या विदल्लाला आणि राणीनं भरद्वाज ऋषींना नमस्कार केला. भरद्वाजांनी विचारलं, तू कोण आहेस? कुणी देवता आहेस, तू देवी आहेस, राजकन्या आहेस, राजपत्नी आहेस, का अजून कुणी आहेस, का एखादी अप्सरा आहेस? ती फक्त आणि फक्त रडत होती. त्यांनी आज्ञा केली की तू सांगितल्याशिवाय मी काही करू शकणार नाही. त्यावेळेला तिनं विदल्लाला आज्ञा केली. विदल्लानं सांगितलं की अशा अशा प्रकारची ही राणी आहे आणि हिच्या पतीचा सिंहानं वध केला, हिच्या पित्याला सुबाहून मारलेलं आहे आणि आता तिला मारण्यासाठी तो निघालेला आहे. हिचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. माझी विनंती आहे की आपण हिचं आता संरक्षण करावं, हिला आश्रय द्यावा. ऋषींनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. मनोरमा
सुदर्शन आणि तो विदल्ल हे तिघही त्या आश्रमामध्ये राहत होते. मुनींकडनं अशा प्रकारचं आश्वासन मिळाल्यामुळं मनोरमा निश्चिंत झाली आणि त्या ठिकाणी राहत होती. इतक्यात युद्धाजितानं त्या रणभूमीवरती सगळ्यांचा संहार झाल्यानंतर अयोध्येमध्ये परत आला. परत आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी आपला जो नातू होता त्या नातवाला राज्याभिषेक करविला आणि सुमुहूर्त पाहिलं, राज्याभिषेक करवला. मंत्र्यांना सांगितलं, मंत्र्यांच्या स्वाधीन राज्य केलं आणि कारभार पहा आणि राजाच्या आज्ञेमध्ये तुम्ही राहा असं त्यानं सांगितलं आणि तो आपल्या नगराला जाण्यासाठी निघाला. इतक्यात त्याला समजलं की मनोरमा आणि सुदर्शन चित्रकूट पर्वतावरती ऋषींच्या आश्रयाला राहत आहेत. तो त्या आश्रमात त्याला मारून टाकण्यासाठी म्हणून तिथपर्यंत गेला, आश्रमात गेला. ही बातमी कळाल्यावर मात्र हिनं सांगितलं की महाराज माझं संरक्षण करावं, आता मी काय करावं. मला तर मारण्यासाठी, माझ्या पुत्राला मारण्यासाठी युधाजित येत आहे. गुरुजींना म्हणाली त्यांना, महाराजांना, महाराज मी तर असं ऐकलेलं आहे, पूर्वी एक गोष्ट ऐकलेली आहे पांडवांच्या बाबतीत मी अशी एक कथा ऐकली आहे. पांडवांच्या वनवासाच्या काळामध्ये सुद्धा द्रौपदी मुनींच्या आश्रमामध्ये राहत होती. त्या आश्रमामध्ये राहत असताना एकदा ते पाचही भाऊ शिकारीसाठी वनात गेले. त्यावेळेला द्रौपदी मात्र आश्रमामध्येच होती. त्या आश्रमामध्ये त्यावेळेला धौम्य, अत्री, गालव, पैल, जाबाली, गौतम, भृगु, चवन, अत्रिगोत्रीय, कण्व, ऋतू, विधिहोत्र, सुमंतू, यज्ञदत्त, वत्सल, राशायन, कहोळ, यवक्रीत, यज्ञकृत, कृतू तसेच भारद्वाजांसारखे महान ऋषी त्या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित होते. आणखीन श्रेष्ठ वेद विधिज्ञ सुद्धा, मोठे मोठे मुनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. द्रौपदी सुद्धा त्या ठिकाणी सर्वांसोबत राहत होती. एक दिवस काय झालं, सिंधू देशाचा राजा ज्याचं नाव होतं जयद्रथ, तो आपल्या सैन्यांसह फिरत ऋषीमुनींच्या आश्रमापाशी आला. त्या ठिकाणी त्यांनी वेद मंत्रांचा उच्चार चाललेला पाहिला. आशीर्वाद घ्यावा म्हणून तो आश्रमामध्ये आला. आश्रमात आल्यावर सगळ्या ऋषींना नमस्कार केला. अतिशय आनंद वाटला. इतक्यामध्ये काय झालं, कुणीतरी अतिथी आला म्हणून ज्या ऋषींच्या पत्नी होत्या त्या सगळ्या जणी त्या ठिकाणी पाहण्यासाठी एका बाजूला उभ्या होत्या. त्यांच्यासोबत ही द्रौपदी सुद्धा होती. आणि द्रौपदी सुद्धा असल्या कारणानं ज्या वेळेला त्याचं लक्ष गेलं, त्यानं पाहिलं की ही कमनीय, अत्यंत कामिनी असणारी ही स्त्री या ठिकाणी कशी काय आली, कोण आहे. कमनीय बांध्याची, अत्यंत सुंदर देखणे अशा प्रकारची ही या ठिकाणी कशी आली. अत्यंत देवतांप्रमाणे श्रेष्ठ आहे, अप्सरेप्रमाणे सुंदर आहे. या बाभळीच्या बनामध्ये लवंग लतिका कशी काय आली असं त्यानं विचारलं असता ऋषींनी त्याला विचारलं, महाराज ही जी आहे ना, ही पांडवांची पत्नी द्रौपदी आहे. त्याला वाटलं की खरोखरच. मग त्यानं विचारलं की पांडव या ठिकाणी राहत असतीलच. त्यांनी सांगितलं, हो पांडव सुद्धा याच ठिकाणी राहतात, पण आता काही शिकारीसाठी म्हणून ते वनात गेले, काही वेळामध्ये येतीलच. तो जयद्रथ द्रौपदी जवळ गेला आणि द्रौपदीला आपल्या सोबत चालण्याचा त्यांनी विचारणा केली. तिने सांगितलं, राजन आत्ताच माझे पती येतील, आपण भेटा त्यांना, आपण भेटूयात, बोलूयात. थोडा वेळ थांबा, थोडा वेळ प्रतीक्षा करा. त्यांनी काही ऐकलं नाही. सगळ्या ऋषींना न जुमानता त्यानं द्रौपदीला घेऊन निघाला. काही वेळात पांडव त्या ठिकाणी आले, सगळी वार्ता कळाली. पांडवांनी लगेच जाऊन तिला सोडवून आणलं, युद्ध झालं वगैरे वगैरे सगळ्या घटना त्या घडल्या. त्यावेळी तिला सांगायचं होतं की सगळ्या ऋषींच्या समक्ष त्यांनी केलं तरी ऋषी काही करू शकले नाहीत.
आता मी काय करावं. इतक्यात त्याच क्षणाला त्या ठिकाणी येऊन तो राजा युधाजित आला. युधाजित आल्याबरोबर तिने सांगितलं की माझी इच्छा नाहीये त्याच्यासोबत जाण्याची. ऋषींनी त्याला सांगितलं, राजा, मनोरमा आणि तिचा पुत्र यांची तुझ्यासोबत येण्याची इच्छा नाहीये. तू काही बळजबरी करून घेऊ नकोस. त्यावेळेला तो राजा त्यांना म्हणाला, हे मुनिवर्य, हे शांत मूर्ती, आपणास मी विनंती करतो, आपण सुद्धा हा जो हट्ट आहे तुमचा तिला न नेण्याचा, आपण तो हट्ट सोडून द्या आणि माझ्या स्वाधीन तिला करा. माझ्या स्वाधीन करा असं म्हटल्याबरोबर ऋषींनी सांगितलं, हे मी करू शकत नाही. त्यावेळेला राजा म्हणाला, निश्चय, मी तर निश्चय केलेला आहे नेण्याचा, तर मी बळजबरीनं नेईल. ऋषींनी सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही. तुझी जर इच्छा असेल आणि तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य असेल, तू इच्छेप्रमाणे त्याला घेऊन जाऊ शकतोस. इच्छेप्रमाणे घेऊन जाऊ शकतोस म्हटल्याबरोबर त्याला ऋषींनी असा शब्द वापरला असता त्याच्या मनामध्ये थोडीशी चलबिचलता झाली की ऋषी ज्या वेळेला असं काही बोलतायत त्यावेळेला जर यांनी शाप दिला तर आपण या ठिकाणीच मरून जाऊ, अजून काही वेगळाही शाप देऊ शकतात. म्हणून त्याच्यामधला जो श्रेष्ठ एक मंत्री होता त्या मंत्र्याजवळ आला, ज्येष्ठ होता, वृद्ध होता, आणि त्या मंत्र्याला सल्ला विचारण्यासाठी म्हणून गेला की या अशा कठीण प्रसंगामध्ये मी काय करावं. ऋषींनी बोलता बोलता भारद्वाजांनी त्याला सांगितलं, तुला न्यायचंय तर तू नेऊ शकतोस, पण पूर्वीची घटना एक आठव, विश्वामित्रांची घटना आठव. विश्वामित्रांना कशा प्रकारे त्रास झाला होता ही घटना तू आठव. त्या मंत्र्याकडे ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याने अशा अशा प्रकारचा सल्ला विचारला. त्यावेळेला तो मंत्री म्हणाला, महाराज, या वेळेला आपण योग्य निर्णय घेतलेला योग्य आहे की या मनोरमा आणि याला इथे सोडून द्यावं. छोटासा बालक आहे, तो तुमचं काय करणार आहे. ना त्याच्याजवळ राज्य आहे, ना त्याच्याजवळ सेना आहे, ना त्याच्याजवळ धनसंपत्ती आहे, त्याच्याजवळ काहीच नाहीये. तर तो काय करणार आहे तुम्हाला. आणि तुम्हाला त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा धोका तर नाहीच नाहीये, कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. आणि मग तुम्हाला मी एक विश्वामित्रांची कथा सांगतो. विश्वामित्रांनी एकदा विश्वामित्र ज्या वेळेला राजकुमार होते, राजकुमार असताना विश्वामित्र फिरत 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 इकडे आले आणि वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला वशिष्ठांना नमस्कार केला. वशिष्ठांनी सांगितलं की दुपारची वेळ आहे राजा, आपण या ठिकाणी भोजन करावं, प्रसाद घ्यावा आणि मग जावं. सगळ्या सैन्यांनीशी तुमची मी तयारी करतो. 10,000 सैनिक सोबत होते बरं का. मग त्या 10,000 सैनिकांची व्यवस्था काही क्षणामध्ये वशिष्ठांनी केली. अत्यंत सुग्रास अशा प्रकारचं भोजन त्या सगळ्यांना दिलं. राजानं सगळ्या सैनिकांनी भोजन केलं, पण राजाच्या मनामध्ये विचार आला विश्वामित्रांच्या की एवढ्या कमी अवधीमध्ये हे ऋषी, जर आपण त्यांचा चरितार्थ आपल्यामुळं चालतो, राजकोशातून त्यांना धनप्राप्ती होते, त्यांचा आश्रम चालतो, आणि तरी देखील इतक्या कमी अवधीमध्ये एवढ्या लोकांच्या भोजनाची त्यांनी अशा प्रकारे उत्तम प्रकारची व्यवस्था केली, याच्या मागचं रहस्य काय असेल. म्हणून त्यांनी ज्या वेळेला विचारणा केली त्यावेळेला वशिष्ठांनी सांगितलं, कामधेनूची जी कन्या आहे तिचं नाव नंदिनी, ही ऋषींना देण्यात आलेली आहे आणि ती माझ्या आश्रमामध्ये आहे. तिच्या रूपानं हवं ते मला, ज्या वेळेला जे हवं ते मला प्राप्त होत असतं. म्हणून तिच्या कृपेनंच मी तुमच्या सगळ्यांची व्यवस्था करू शकलो. त्यावेळेला राजाच्या, विश्वामित्राच्या मनामध्ये आलं की अशा प्रकारची जी धेनू आहे, अशा प्रकारची जी गाय आहे, ऋषींना काय करायची, ती राजदरबारात असली पाहिजे, राजाचे सगळे मनोरथ तिनं पूर्ण केले पाहिजेत, असा दुष्ट त्याच्यामध्ये भाव निर्माण झाला. आणि त्यावेळेला असा दुष्ट भाव निर्माण झाल्याबरोबर त्यांनी वशिष्ठाला नमस्कार केला आणि विचारलं, महाराज, मी ही गाय मला द्या, हिच्या बदल्यात तुम्हाला मी 1000 गायी देतो. वशिष्ठांनी सांगितलं, राजा, ही गाय मी तुला देऊ शकत नाही. तू 10,000 काय, लाख गायी दिल्यास तरी मी तुला देऊ शकत नाही. विश्वामित्रांनी सांगितलं, तुम्ही देऊ शकत नाही तर मी बळजबरीने ही घेऊन जाईल, जबरदस्तीने घेऊन जाईल. वशिष्ठांनी सांगितलं, तुझ्यामध्ये सामर्थ्य असेल तर तू घेऊन जा.
काही हरकत नाही, जशी तुझी इच्छा. त्यानं आपल्या सैनिकांसहित त्या गाईला धरलं आणि निघणार इतक्यात त्या नंदिनीच्या डोळ्यातून आसव येत होते. तिनं वशिष्ठांना विचारलं की तू माझा त्याग का करतोयस. वशिष्ठांनी सांगितलं मी तुझा त्याग करत नाहीये. तुझा मी त्याग करत नाहीये, तो तुला बळजबरीने घेऊन जातोय. माझी इच्छा नाहीये तुझा जावंस अशी. तिनं इतका जोरात हंबरडा फोडला, तिच्या त्या हंबरड्यातून अशा प्रकारचे काही राक्षस निर्माण झाले, उत्पन्न झाले, इतके शूर सैनिक उत्पन्न झाले आणि शस्त्रास्त्र त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये होते. विश्वामित्रांसोबत जेवढे काही सैनिक होते सगळ्यांचा निःपात त्या सैनिकांनी केला आणि नंदिनीला वशिष्ठांसमोर आणून उभं. विश्वामित्राला अत्यंत पश्चाताप झाला. क्षात्रशक्ती ब्रह्मशक्तीच्या समोर काहीच नाहीये, क्षुद्र आहे. म्हणून त्यानं स्वतःच्या राज्याचा त्याग केला आणि वनामध्ये विश्वामित्र अनुष्ठानासाठी तपश्चर्येसाठी निघून गेले. 60,000 वर्ष विश्वामित्रांनी तपश्चर्या केली. म्हणून त्या ऋषींनी त्या मंत्र्याने त्याला अशी गोष्ट पूर्ण सांगितली आणि त्याला सांगितलं की आता तू मात्र हे तुझा जो हा छंद आहे, तुझ्या मनातला जो भाव आहे तो सोडून दे आणि आपल्या राज्याला आपण जाऊया. त्याने विचार केला ठीक आहे, छोटा बालक आहे, काय करणार आहे. मनोरमेला आणि त्याला तिथे सोडून दिलं आणि त्या सोडून दिल्यानंतर ते सगळेजण आपापल्या देशाला पोहोचले. इकडे सुदर्शन मोठा व्हायला लागला आणि मोठा होत असताना एक दिवस काय झालं, त्याचा जो मंत्री होता विदल्ल, त्या विदल्लाला पाहून त्या मुनिपुत्र जे होते त्या सगळ्यांनी अरे क्लीबा असा उच्चार केला. अरे क्लीबा. आणि हा उच्चार ज्या वेळेला सुदर्शनानं ऐकला त्यातले मागचे आणि पुढचे शब्द त्यानं सोडून दिले आणि क्लीम 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 असा उच्चार त्यानं सतत करायला लागला. झोपेत उठता भगवतीच्या कृपेनंच त्याच्या मनामध्ये तो उच्चार आला आणि सदैव तो झोपेपर्यंत तो क्लीम 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 या मंत्राचा उच्चार करत राहिला, जप करत राहिला. आणि भगवती एक दिवस त्याला प्रसन्न झाली आणि भगवती प्रसन्न झाल्यानंतर भगवती राजा होणार आहे निश्चित. कशा प्रकारे राजा होणार आहे त्याला माहिती नाही, पण राजा होणार आहे हे निश्चित. मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर कशा प्रकारे राजा झाला, त्याचा विवाह कसा झाला, ही कथा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. भगवतीच्या कृपेनं आपला हा जो क्षण आहे श्रीमद देवी भागवत श्रवण करण्याचा, अत्यंत तुमच्या सगळ्यांच्या इच्छेमुळं मला हा कथाभाग सांगण्याचा योग प्राप्त झालेला आहे. आपणा सर्वांवर भगवतीची कृपा प्राप्त व्हावी, माझ्यावर देखील भगवतीची अशाच प्रकारे कृपा प्राप्त व्हावी. भगवतीनं वारंवार अशा प्रकारचं माझ्या मुखातून आपलं चरित्र वर्णन करत राहावं हीच भगवतीच्या चरणी प्रार्थना करू आणि उद्याच्या सत्रामध्ये उर्वरित राहिलेली कथा आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी माझ्या वारीला विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. अंबा माता की जय. रेणुका माता की जय. यदक्षरपद भ्रष्टं मात्रा हीनं भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वरी.